बातम्या विस्ताराने पाहूयात। महाराष्ट्रामधील धरणं आणि मोठे मध्यम व लघु अशा 2997 सिंचन प्रकल्पामध्ये अवघा 33.37% जलसाठा शिल्लक आहे। तापमानाचा पारा वाढत असून एप्रिलपेक्षाही मे महिन्यामध्ये अधिक उष्णतेच्या झळा बसतायत आणि त्यामुळे प्रकल्पातील पाणी पातळी आणखी खालावली जाण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे टँकरचा आकडा देखील वाढतोय। राज्यामधील 19 जिल्ह्यांमधील 758 गावं आणि 2257 वाड्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। 57 शासकीय आणि 879 खासगी टँकरद्वारे सध्या पाणी पुरवठा सुरू आहे, तर हा आकडा वाढण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। याची आकडेवारी आपण पाहूयात। राज्यामध्ये 33.37% पाणीसाठा शिल्लक आहे। टँकरची संख्या जिल्ह्यानुसार पाहूयात। ठाण्यामध्ये 47, रायगडमध्ये 30, पालघरमध्ये 28। त्यापाठोपाठ नाशिकमध्ये 90, अहिल्यानगरमध्ये 8 आणि पुण्यामध्ये 69 टँकर पुरवले जात आहेत। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। मोहसिन, सिंचन प्रकल्पामध्ये अवघा 33.37% जलसाठा शिल्लक आहे। नेमकी सरकारच्या मार्फत कशी योजना राबवली जाते, काय मदत केली जाते, टँकरची एकंदरीतच आकडेवारी किती आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर तापमान वाढतंय, उन्हाचा पारा वाढतोय आणि त्यामुळे जे आहे तर राज्यातील जवळपास 3000च्या घराचे प्रकल्प आहे, पाणी पुरवठ्याचे धरणं आहे, तर त्याचा पाणी साठा हा झपाट्याने जे आहे तर कमी होतो आणि त्यामुळे आता राज्यात फक्त म्हणजे ह्या सगळ्या धरणांमध्ये 33% पाणी साठा शिल्लक राहिलेला आहे। त्यामुळे ही चिंतेची बाब आहे। अजून मे महिना पूर्ण जायचा आहे आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाळा आपल्याकडे येत असतो, त्यामुळे बराच काळ अजून शिल्लक आहे। त्यामुळे हा पाणी साठा आणखी झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे। टँकरचा जर विचार केला आपण तर राज्यात टँकरची संख्या प्रचंड वाढलेली आहे। राज्यातील टँकरचा आकडा हे जो आहे तर 879 हे असे खाजगी आणि 57 शासकीय एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आहे तर टँकर जे आहे तर राज्यात सुरू आहे। वाड्या गावांमध्ये जे आहे तर हे टँकर पुरवले जात आहेत। जिथून जिथून जे आहे तर मागणी केली जाते त्या ठिकाणी शासकीय टँकर पुरवले जातात। सर्वाधिक टँकरचा जर आकडा आपण जर बघितला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 245 टँकरने गाववाड्यांवर जे आहे तर पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे ही अत्यंत चिंतेची बाब बनली चाललेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघितलं तर पाणी साठा हा कमी होतोय आणि त्यात आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर बनत चाललाय। त्यामुळे आता शासकीय टँकर असतील किंवा खासगी टँकरच्या मार्फत जे आहे तर प्रशासन जे आहे तर नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करत आहे। मात्र अनेक ठिकाणी अजूनही हे टँकर पोहोचू शकत नसल्यामुळे लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। आता यावर सरकारची भूमिका काय, तर आपण कालच अजित पवारांना याबाबत प्रश्न विचारला होता। त्यांनी देखील सांगितलं की राज्यातील अनेक भागांमध्ये पाणी प्रश्न गंभीर आहे, मात्र याबाबत आम्ही तात्काळ सगळ्या ज्या प्रशासकीय यंत्रणा आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहे, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे। जिथून पाण्याची टँकरची मागणी होत असेल तिथे तात्काळ टँकर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे आणि या सगळ्या पाणी टंचाईच्या बाबतीत जे आहे तर सरकार गंभीर असून ज्या योग्य त्या उपाययोजना केल्या जात असल्याचं अजित पवारांनी कालच स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे ही सगळी परिस्थिती आहे ते हाताळण्याचा सरकार प्रयत्न करतोय। मात्र ज्या पद्धतीने पाणी साठा कमी होतोय, टँकरची मागणी वाढते, त्यामुळे ही फक्त मराठवाडाच नव्हे विदर्भ असतील किंवा राज्यातील इतर भागात जे आहे तर पाण्याचा प्रश्न हा गंभीर बनत चाललाय। ठाण्यासारख्या ठिकाणी जे आहे तर मोठ्या प्रमाणात टँकर सुरू आहे, त्यामुळे पाणी प्रश्न हा गंभीर बनत चाललाय आणि पाणी टंचाईच्या झळा ज्या आहेत तर अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक जिल्ह्यांमध्ये तर असे प्रकल्प आहेत की ज्यामध्ये आता फक्त 0% पाणी साठा राहिलेला आहे। त्यामुळे आगामी काळात पाणी टंचाईच्या झळा आणखी बसण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी आता सरकार आणखी काय प्रयत्न करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।